नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील शेवगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या बीडीओ सोनल शाह यांनी धर्माबाद येथील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत झालेल्या मूल्यांकन पारदर्शकतेचा अभाव, आर्थिक हितसंबंध व अन्यायकारक मूल्यमापन केल्याबाबत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे यासाठी दिनांक 15/6/2026 रोजी सकाळी 11 वाजता धर्माबाद येथील अनेक सरपंच तसेच शेवगाव तालुक्यातील विविध गावांचे सरपंच यांनी एकत्रित येऊन शेवगाव पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून शेवगाव पंचायत समितीचे बीडीओ सोनल शाह यांना निवेदन दिले. या निवेदनावर गणेश रतनजीरगिरी, उपजिल्हा प्रमुख, नायगाव विधानसभा उभाटा व येथील सरपंचाच्या सह्या असून या निवेदनाच्या प्रती योग्य कारवाई होण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आयुक्त ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना पाठवण्यात आले आहेत. आमच्या हाती या मोर्चाचे काही चलचित्र हाती आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवत आहोत.
सोनलच्या यांना धक्का. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जवान. आपल्या जिल्ह्याचं तसं दुर्दैव म्हणावं लागेल की थेट नांदेड जिल्ह्यातून धर्माबाद तालुक्याचे लोक आपल्या तालुक्यामध्ये न्याय मागण्यासाठी आपल्या पंचायत समितीमध्ये निषेध नोंदवण्यासाठी आणि जागरण गोंधळ करून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी थेट नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्याचे ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी आपल्या तालुक्यात आलेले आहेत आणि आपल्या तालुक्यातील विकास अधिकारी सोनल शहा यांनी मुख्यमंत्री समृद्ध अभियानामध्ये नांदेड जिल्हा धर्माबाद तालुक्यात जाऊन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आर्थिक अफरातफर करून अत्यंत उदात्त हेतूने ग्रामविकासात काम करायच्या उदात्त हेतूने ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणलं आणि या अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील खेड्यांचा विकास व्हावा, ग्रामीण भागाची उन्नती व्हावी आणि शेवटचा घटक या ठिकाणी मुख्य प्रवाहात यावा या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने हे अभियान आणलं. परंतु प्रशासनात बसलेल्या या गेंड्याच्या कातड्याच्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी दीनदलित गावखेड्यातील जनतेचं अजिबात काही देणं घेणं नाहीये. या ग्रामीण भागातील जनतेने वर्षभर एकत्र येऊन अतिशय ताकदीनं मेहनतीनं वृक्ष लागवड असेल, श्रमदान असेल, जलसंधारणाची कामं असतील, आरोग्याची कामं असतील, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, आरोग्य विभागातील अधिकारी असतील, त्यांना हाताशी धरून वेगवेगळे अभियान वर्षभर या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील लोकांनी राबवले. अभियान तळागाळातील लोकांपर्यंत रुजवलं आणि महाराष्ट्र राज्य सरकारने याचं मूल्यांकन करायचं ठरवलं. तालुकास्तरीय मूल्यमापन समिती नेमणूक करण्यात आली आणि प्रगत भागातील व्हिडिओ आपण ज्यांना विदर्भात म्हणतो, आपण त्यांना मागासलेला म्हणतो, की त्याच व्हिडिओनी सांगितलं जे व्हिडिओ तिथं मूल्यांकन करायला गेले होते की आम्ही खूप मागास भागातून मूल्यांकन करून आलो. अतिशय क्षमता असलेले आपल्या स्वतःला समजणारे व्हिडिओ धर्माबाद तालुक्यात नांदेड जिल्ह्यामध्ये गेले आणि त्यात तेथील ग्रामस्थ आलेले आहेत, तेथील सरपंच आले, तेथील नागरिक आले, ते त्यांची तळतळ आणि तळमळ या ठिकाणी व्यक्त करतील. लक्झरी थाटामध्ये आलिशान हॉटेलमध्ये राहून काही दिवस धर्माबाद तालुक्याचं पर्यटन करून त्या ठिकाणी मूल्यांकन केलं गेलं आणि त्या मूल्यांकनामध्ये आर्थिक हितसंबंध जोपासून त्या तालुक्यातील जे बोटावर बोलण्याची गावं जे कोणत्याही त्या मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या निकषामध्ये बसत नाहीत त्या गावांना त्या ठिकाणी तालुक्यात 1 नंबर आणि 2 नंबरची निवड करण्यात आली. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही निवड करण्यात आली ती निवड कोणत्या हॉटेलमध्ये करण्यात आली, कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून करण्यात आली. त्या ठिकाणी धर्माबाद तालुका अतिशय त्याचं नावच धर्माबाद आहे. त्या तालुक्याचं आम्ही आमचे त्या ठिकाणचे मित्र आहेत पहा, तिथले सरपंच आहेत. सरपंच संघटनेमुळे आमचा त्यांच्यासोबत संबंध होता आणि एक सरपंच या नात्याने आमचं काहीतरी भावना त्यांच्या बरोबर गुंतलेली असते. एकाच सरपंचावर जर अन्याय झाला तर महाराष्ट्रातले सगळे सरपंच एकत्र येतात. याचं उत्तम उदाहरण आज शेवगाव तालुक्यातील हे जे सरपंच जमलेले आहेत हे खऱ्या अर्थाने धर्माबाद तालुक्यातील सरपंचाला न्याय देण्यासाठी की महाराष्ट्रात कोणत्याही सरपंचावर जर अन्याय झाला तर त्या ठिकाणी खऱ्या काम करणारा, गावखेड्यातली जाणीव असणारा, ग्रामविकासाची तळमळ असणारा जर सरपंच कोणी तळागाळात काम करत असेल आणि जर त्याच्यावर अन्याय होत असेल तर धर्माबादच काय
महाराष्ट्रातील बाहेरच्या सुद्धा सरपंचासाठी आम्ही शेवगाव तालुक्यातले सरपंच एकत्र झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला विचारलं गेलं की धर्माबाद तालुक्यातील सरपंचांसाठी तुम्ही कशासाठी आंदोलन करताय? ही आमची बंधू भावनेची जाणीव आहे. महाराष्ट्रातील काय भारतातील कोणत्याही सरपंचावर जर अन्याय झाला तर इथून पुढच्या कालखंडात आम्ही एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. ज्या भ्रष्ट व्हिडिओच्या माध्यमातून हे मूल्यांकन केलं गेलं ते मूल्यांकन करताना त्यांनी या ठिकाणी सरपंच आहेत पा, या ठिकाणी गणेश महाराज गिरी या ठिकाणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत. स्वतः जवळपास 15 वर्ष सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी धर्माबाद तालुक्यातील गाव सरपंच पद भोगलेलं आहे. त्यांच्यासोबत संबळा, चिंचोळी, आयळा, कोळेगाव व हसनाळी या ठिकाणचे सरपंच या ठिकाणी उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. मित्रांनो, हजारो किलोमीटर प्रवास करून यायला कुणाला वेळ लागलेला नाहीये. ज्यावेळेस स्वतःवरती अन्याय होतो कुठेतरी त्या अन्यायाची भावना पेटून उठते. याच्यातले काही सरपंच म्हणले की मुख्यमंत्री समृद्ध अभियानामध्ये शेवगाव तालुक्याच्या व्हिडिओची नेमणूक झाली आणि त्या व्हिडिओ आमच्या गावात येऊन गेल्या हे आम्हाला माहित सुद्धा नव्हतं. आणि इकडे येऊन सांगितलं गेलं की हे अभियान नांदेड जिल्ह्यामध्ये झिरपलंच नाही. मग प्रगत भागातल्या व्हिडिओ ज्यावेळेस अप्रगत भागामध्ये पाठवले जातात त्यावेळेस ते अभियान झिरपायसाठी तुमची नेमणूक केलेली असते, ते अभियान रुजवायसाठी तुमची नेमणूक केलेली असते. मग तुमचं काम काय होतं की त्या गावात, त्या तालुक्यात, त्या जिल्ह्यात जाऊन त्या लोकांना ग्रामविकासाची चळवळ, ज्या लोकांना चळवळ माहित नसेल त्या लोकांना चळवळीची जाणीव करून देणं. परंतु तुम्ही केलं काय? त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा हार्दिक हितसंबंध जोपासला. धर्माबाद तालुका अतिशय चांगला तालुका आहे. परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांची जन्मभूमी त्या ठिकाणावरून 2 किलोमीटर अंतरावरती आहे. हजारो कोटी रुपयाचा शासनाचा निधी त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे. पोटातलं पाणी आलत नाही असे रस्ते धर्माबाद तालुक्यामध्ये असतील आणि अशा तालुक्यात आपण मागास तालुका म्हणतात, अशा तालुक्याला आपण दुष्काळग्रस्त तालुका म्हणतात आणि त्या तालुक्याचं अवमूल्यन करतात. शासन प्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्यावेळेस एखाद्या खेड्याचं, एखाद्या गावाचं मूल्यांकन करण्यासाठी जात असतात त्यावेळेला तुम्ही त्या तालुक्यातल्या शासकीय विश्रामगृहात राहणं गरजेचं असतं. परंतु तुम्ही तसं न करता त्या ठिकाणावरून 100 किलोमीटर असलेल्या नांदेडमधील 25 तारखेच्या हॉटेलमध्ये राहिलात. कोणाच्या आदेशावरून तुम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊन राहिलात? त्या हॉटेलचं बिल कोणी दिलं याची चौकशी उच्चस्तरीय झाली पाहिजे. हा आमचा धर्माबादकरांचा आवाज आहे. धर्माबादचे ग्रामस्थ या ठिकाणी बोलणारच आहेत. परंतु त्या लोकांना आपलेपणाची भावना निर्माण व्हावी ही जबाबदारी आमची सर्वांची आहे. त्याकरता आम्ही या ठिकाणी येऊन त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आणखी पण बऱ्याचशा प्रकरण या ठिकाणी झालेले आहेत. गणेश गिरी व सतीश पाटील या ठिकाणी बोलणार आहेत आणि त्यांच्या बोलण्यामधून हे सगळे मुद्दे ते या ठिकाणी मांडणार आहेत. हे आंदोलन तुम्ही जेवढा सहजासहजी घेता तेवढं सहजासहजी नाही आहोत. आमच्या तालुक्यात सुद्धा अशाच प्रकारचं एक भ्रष्ट अधिकारी नागरमध्ये येऊन गेला आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून आमचं मूल्यांकन केलं गेलं. आर्थिक हितसंबंध जोपासून आमचं हे मूल्यांकन झालं गेलं. या ठिकाणी सतीश पाटील आम्ही सांगू इच्छितो, तालुक्यातला अगदी शेवटचा घटक सुद्धा सांगेल की आदर्श गाव वाघोली गेल्या एका दशकापासून ग्रामविकासामध्ये किती उत्तुंग काम करतंय. आम्ही कोणाच्या वाट्याला जाणारी नाही आहोत, परंतु एक लक्षात ठेवा, आमच्या वाट्याला जर गेला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहणारे नाही आहोत. ही आमची ओळख आहे. निश्चित स्वरूपात येणाऱ्या कालावधीमध्ये अशा गेंड्याच्या कातड्याच्या अधिकाऱ्यांना जागा दाखवण्यासाठी शेवगावचे सगळे सुज्ञ नागरिक आम्ही ताकदीने एकत्र आहोत. ताकदीने आमच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार आहोत. ह्या अधिकाऱ्यांना जे शासनाचा पगार भेटतो, शासनाच्या आलिशान गाड्या भेटतात, राहणीमान भत्ता भेटतो, ह्या सगळ्या गोष्टी यांना कमी पडतात त्यावेळेस ते शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या टाळूवरचं लोणी खायसाठी उदासलेले असतात. ही खऱ्या अर्थाने भारताची शोकांतिका आहे. माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून 2047 ला सशक्त भारताची निर्मिती करायची संकल्पना आहे.
समृद्ध भारताची संकल्पना आहे, पण जोपर्यंत या भारताचा मुख्य कणा असलेले गावखेडे या मुख्य प्रवाहात येत नाही आणि या गावखेड्यांची आर्थिक समृद्धी होत नाही, ग्रामविकासाची समृद्धी होत नाही, जलसंधारणाची समृद्धी होत नाही, शिक्षणाची होत नाही, आरोग्याची होत नाही, तोपर्यंत हा भारत महासत्ता होईल का, हा माझा प्रशासनाला प्रश्न आहे. आणि ह्या प्रशासनाला प्रश्न करण्याच्या अगोदर या शासनाला माझा जाब आहे की या शासनामध्ये अशा पद्धतीचे जर भ्रष्टाचार करणारे अधिकारी, निगरगट्ट पगार घेणारे अधिकारी जर शासनाचे पगार घेऊन सर्वसामान्य जनतेच्या जर तळवर चढवणी खाणार असतील तर निश्चित स्वरूपात शासन तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही, जनता तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी माझे तालुक्यातील येणारे सर्व सरपंच बंधू या ठिकाणी बोलणार आहे. मी आपला फार वेळ घेणार नाही, पण चळवळीत काम करणारे आमचे रामभाऊ शिदरे असतील, राजू वाडाव असतील, शंकरराव काटे असतील, माऊली निमशे असतील, सुरेश दांडे असतील, हे सगळे विषयकाका असतील, आम्ही सगळेजण तालुक्यातील जवळपास 50हून अधिक सरपंच पहिल्या दिवशी जर मुंडन मोर्चा सतीश भाऊ झाला त्यावेळेला हजारो लोक या ठिकाणी होते. दुसऱ्या वेळेला आम्ही बीड जिल्ह्याला जाऊन गेंडा आंदोलन निषेध मोर्चा केला, त्या ठिकाणी सुद्धा शेकड्यावणी लोक त्या ठिकाणी होते. आणि आजही तालुक्यातले जबाबदार प्रतिष्ठित नागरिक या आंदोलनाला धर्माबाद तालुक्यावर झालेल्या अन्यायासाठी या ठिकाणी पाठिंबा द्यायला आम्ही सगळे जमलेलो आहोत. या आंदोलनाची धगधग एवढ्याच कारणाने थांबणार नाही. हे आंदोलन एक चिंगल येऊन या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची बदली नाही, या भ्रष्ट अधिकाऱ्याचं निलंबन केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी माझे मित्र रामभाऊ शिदरे त्यांचं मनोगत या ठिकाणी नागरिकांनी या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एक छोटंसं आंदोलन पुकारलं आणि त्याला पाठिंबा म्हणून आम्ही तालुक्यातून आलो. परंतु पाठिंबा म्हणता येणार नाही, कारण ही खतखत आमच्या तालुक्याची आहे आणि ही जी काय खतखत आहे या शरीराला ज्यावेळेस बेड होतं आणि त्याला तोंड पडत असतं, ते तोंड फोडण्याचं काम हे तुमच्या धर्माबादच्या लोकांच्या वतीनं झालं, म्हणून तुमचं विशेष आभार या ठिकाणी आम्ही मानतो. कारण ही खतखत आमच्या तालुक्यातली आहे
आमच्या तालुक्यामध्ये काय अन्याय चाललेला आहे, कसा अत्याचार होत आहे. आणि या ठिकाणी उमेश भाऊ तुम्हाला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. पाठीमागे एक आंदोलन केलं, अधिकाऱ्याला आय कार्ड वापरायची सक्ती आम्ही केली, तर ह्या अधिकाऱ्याच्या या ठिकाणी टोळ्या तयार झाल्या. आणि ह्या टोळ्या काय करतात, या समोरच्या व्यक्तीचं कुठलं काम आहे आणि कुठले अधिकारी कार्य आहे, त्या अधिकारी या ठिकाणी ते काम नडवण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि आम्हाला काय करायचं तर ह्या टोळ्या हाणून पाडायचं काम या तालुक्यामध्ये आम्ही हाती घेतलेलं आहे. आणि हे करत असताना काय जे प्रयत्नाची पराकाष्ठा लागेल ते आम्ही या ठिकाणी करायला तयार आहे. या ठिकाणी भ्रष्टाचार मोकारलाय. शासनाने जिल्हा परिषद पंचायत समितीवर कुठलाही वचक ठेवलेलं नाही, कुठले पदाधिकारी ठेवलेले नाही. त्याच्यामुळे अधिकाऱ्याची मनमानी या शेवगाव तालुक्यात नव्हे तर या महाराष्ट्रात चालू झालेली आहे. आणि शेवगाव तालुक्यामध्ये प्रामुख्याने बरेचसे प्रश्न आहेत. सरपंचाचे प्रश्न आहे, घनकचरा व्यवस्थापनामध्ये किती टक्केवारी चालली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दलित वस्तीचेच कामं का होतात, त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज कोणाला मिळतात, याचं सगळं भांड्या फोडण्याचं काम या ठिकाणी या चळवळीच्या माध्यमातून आम्ही हाती घेणार आहोत. तुम्हाला सांगतो सुप्त आवाज आहे. शिक्षकाचे जाणीवपूर्वक या ठिकाणी मेडिकलचे बिल थकवले, कोणी थकवले आणि त्याच्यावरती का सहाय्य होत नाही. पंचायत समिती एवढी प्रगत झाली की शेवगाव नगर जिल्ह्यातली पंचायत समिती पण पुण्याच्या यशोदामध्ये 7 लाखाच्या बिलावरती सहाय्य करण्याचं काम इथले अधिकारी करतात. याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. या ठिकाणी तालुक्यातल्या भूमिपुत्राला न्याय मिळत नसला आणि त्यांना जर तुम्हाला पैसे मागायसाठी पुण्याला यशोदा ढाका सारख्या ठिकाणी येऊन सहाय्य घ्यावं लागत असलं तर इतकं नालायक काम या तालुक्यामध्ये चाललेलं असलं तर त्याला हाणून पाडण्यासाठी सशस्त्र चळवळ ही त्यांना सोडणार नाही, हे त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे. घरकुल योजनेमध्ये काय चाललंय, अरे शासनाने घरकुल दिले, कुणी गट बांधून ठेवलेले, कुठे गटावरती काम करायचं अधिकाऱ्याचे काय चोळायचं राहिलं त्या लोकांचं. सर्वसामान्य लष्करी अधिकाऱ्याला सांगतात अरे मी माझ्या पैशाने गट बांधलाय, माझ्या बापाच्या पैशाने गट बांधलाय. अक्षरशः रडायच्या पाया आलाय, रडले तसा काही लोक कार्यकर्त्याकडे येऊन कार बाबांनो गट बांधला, मी दुसरा गट नाही बांधू शकत, माझ्याकडे पैसे नाहीये, त्या गटावरती माझे पैसे काढून द्या. काढीत नाही अधिकारी एवढे मगरूर झालेले, उघडे डोळे पाहून सांगतात मोकळी जागा दाखवतील आणि फोटो काढून पुढचं काम चालू करा. गट काय तुझ्या बापाच्या पैशाने बांधलेला आहे का भाऊतो, त्याच्या जागेतला आहे ना, त्याच्या जागेवर त्याचं काम झालं पाहिजे. अजून एक उमेश भाऊशोकांची काय असे तालुक्यात बऱ्याचशा घरकुलाचा प्रश्न असा आहे, पेतर नवरा आहे, दारुड्या नवरा आहे, घर बांधू शकत नाही, झोपडीचा विषय चाललाय बाईचं. बाईची इच्छा आहे घरकुल आलंय मला घरकुल बांधायचंय, पण नवऱ्याच्या खात्यावर पैसे दिले तर 1 रुपया घरकुलासाठी मिळणार नाही. मग त्या बाईचे चेक घेऊन त्या बाईच्या नावावर पैसे का दिले जात नाही, ती त्याची बायको नाही का. इथं महिलांना आरक्षण दिलं जातं, मग महिलेच्या नावावर चेक काढायला या अधिकाऱ्याला काय अडचण आहे. हे मगरूर अधिकारी, भ्रष्ट अधिकारी या तालुक्यामध्ये काम करतात आणि यांच्या टोळ्या झालेल्या आहेत. आणि उमेश भविष्यात या टोळ्या मोडण्याचं काम तुम्हाला आम्हाला या तालुक्यात करावं लागणार आहे. आणि जर कुठला अधिकारी पंचायत समिती किंवा इथल्या कारभाराला स्वतःच्या बापाची जागीर समजित असला तर भाऊ तुला थोड्याच दिवसात तुझ्या टांग बंदी केल्याशिवाय ही यंत्रणा राहणार नाही. या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. शिक्षकाचे मेडिकलचे बिल का थकवले जातात, कोण अधिकारी आहे, किती टक्के बिलाचे पैसे मागतोय याची चौकशी झाली पाहिजे. दलित वस्तीमध्ये किती टक्के बिल घेतल्यानंतर बिल पास होतंय याची चौकशी झाली पाहिजे. आणि या पूर्ण तालुक्याची चौकशी झाल्याशिवाय आणि जर कुठलं आंदोलन इथं केल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगतोय, जर कुठलं आंदोलन केलं आणि त्या कार्यकर्त्यावर जर डाव धरण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर ध्यानात ठेवा आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यावर घरावर तुळशी पत्र घेऊन चळवळ चालायची ताकद आमच्यात आहे. तुम्हाला मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे ध्यानात ठेवायचं. टोळ्या करायच्या नाही, पैसा शासनाचा नाही, पैसा आमच्या बापाचा आहे, पैसा आमच्या टॅक्स मधून जातोय आणि कर भरतोय आणि तुम्ही पगार घेताय. पगार घ्या, शिस्तीत घ्या, खुर्चीवर बसले तर तुमच्या गळ्याला ऐकायला असलं पाहिजे. आणि ती सक्ती तुम्हाला केली तर तुम्ही या ठिकाणी मुद्रोरीची भाषा वापरत असाल तर या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारची गाय न करता तुम्हाला आता फक्त वॉर्निंग देतोय. या वॉर्निंग मध्ये सुधरा आणि कारभाराची व्यवस्थित कामं करा. विहिरीचा प्रश्न आहे तालुक्यामध्ये, सुद्धा आवाजात विहिरीच्या काय घोटाळे झाले. उमेश शेठ एका गावामध्ये किती विहिरी मंजूर व्हावा त्याची मर्यादा आहे, तालुक्यात किती गावं आहे, कुठल्या गावाला किती निधी गेलाय याची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. आणि इथले जे काय कोणी भ्रष्ट अधिकारी आहे त्यांची चौकशी होऊन त्यांचं नुसतं निलंबन नाही तर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ही स्पष्ट मागणी या ठिकाणी तालुक्यात चळवळीच्या वतीने आम्ही घेत आहोत. आणि भविष्यात हे आज फक्त या नांदेडच्या लोकांनी या वाचा फोडलेली आहे, ही घाण बाहेर निघायला जागा केलेली आहे, परंतु वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि या
तालुक्याच्या न्यायासाठी मंत्रालयावर धडक मारण्याची पाळी जरी आम्हाला आली तरी या तालुक्यातला आमचा सर्वसामान्य चळवळीतला कार्यकर्ता हा राज्य लेवलपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, याला अधिकाऱ्यांना मी हे ठणकावून सांगतो. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले यांना विनम्र अभिवादन करतो. आज 15/6/2026 रोजी पंचायत समिती शेगाव येथे आमच्या धर्माबाद तालुक्यातील शिष्टमंडळ, लोकप्रतिनिधी, काही सरपंच, काही ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन 400 किलोमीटर अंतर कापून आज इथं आलो आहोत. याचं कारण मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान ही महाराष्ट्र शासनाने राबविलेली योजना आहे. ह्या योजनेमध्ये अनेक निकष दिलेले आहेत. या योजनेवर महाराष्ट्र शासनानं कमिटी नेमलेली आहे. या कमिटीमध्ये मूल्यांकन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यामध्ये आपल्या शेवगाव पंचायत समितीच्या अधिकारी शहा मॅडम यांची नियुक्ती केलेली आहे. आम्हाला आनंद झाला. एक मॅडम आमच्या तालुक्याला येऊन या योजनेचे ग्रामीण भागातील जे सरपंच आहेत गेल्या 2 वर्षापासून या योजनेचं काम करतात. मला वाटतं एका तालुक्यात 20 गावं नेमायची असतात, पण स्थानिक प्रशासनानं काही कारणास्तव कमी गावं निवडली. त्यामध्ये धर्माबाद तालुक्यातील फक्त 9 गावं निवडण्यात आली. 9 गावांपैकी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि साधे पारितोषिक असं काहीतरी ठरविलेलं आहे शासनानं. निवड करत असताना अधिकाऱ्याची शहा मॅडमची निवड झाली. आमचा तालुका चांगला आहे. 45 गावं आहेत, 2 जिल्हा परिषद सर्कल आहेत, 4 पंचायत समिती आहेत. 9 गावापैकी शहा मॅडम खरं तर आम्हाला सगळ्या कोणाला माहिती द्यायला पाहिजे. पत्रकाराला सुद्धा आमच्या धर्मावताला माहिती नाही की हे मूल्यांकन होणार. हे दुर्दैवी बाब आहे. जेव्हा हे मॅडम आला आम्हाला असं कळलं की ते नांदेडला एका पंचतारीख हॉटेलमध्ये थांबल्या. का हो, पंचतारीख हॉटेल नांदेडला आमच्या धर्माबादला व्यवस्था नाही. सगळ्या सुविधा असताना धर्माबादला न थांबता एका जिल्ह्याच्या पंचतारीख हॉटेलमध्ये थांबणं याचं कारण काय? हा माझा पहिला प्रश्न आहे. मग आमचं नांदेड ते धर्माबाद तालुक्याचं अंतर हे 90 किलोमीटर आहे. किती? 90 किलोमीटर येण्या जाण्याला गाडीला डिझेल 1700-1800 रुपयाचं लागतं. मोदी म्हणते इथं किंवा डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा, आणि यांचे शासकीय अधिकारी पेट्रोल डिझेलचा गैरवापर करतात. मी आवर्जून सांगतो आपल्याला. आपण बघा, मुख्यमंत्री रेल्वेनं चाललंय, कोणी सायकलनं चाललंय, खासदार कोणी आमदार बसनं चाललंय, आणि अधिकारी असे गैरप्रकार करतात. ही लाजिरवाणी गोष्ट आपल्यासाठी आहे. ठीक आहे, ते आम्ही एका अधिकाऱ्याला विचारलं की बाबा आपल्या धर्माजवळ न थांबता ते पंचतारीख हॉटेलमध्ये का थांबले. त्या अधिकाऱ्याचं एक म्हणणं होतं की ती महिला आहे. पण आमच्या तालुक्यात मध्ये महिला नाहीत का? तहसीलदार आमची महिला आहे, एटीएम महिला आहे, 50% कर्मचारी महिला आहेत. ते सुशिक्षित नाहीत का? असा प्रश्न आम्हाला पडला. म्हणजे उडवाउडीचे उत्तर द्यायचे, कारण नसतं. मग ते अधिकारी शहा मॅडम आले आमच्या तालुक्यामध्ये. 9 गावाचं नियोजन त्यांना देण्यात आलं. बरेच गाव आमचे, काल परवाच सांगतो उमेश सर की आमच्या ज्या 18 गाव आहे, ज्या यादीमध्ये गाव आहे, त्याला जल वितरण त्याच्यामध्ये लोकमतचा पुरस्कार मिळाला. असंच आहे, समराळा गाव आहे, तिथं अनेक योजनेतून पुरस्कार मिळाले. चिंचोली गाव आहे, तिथं पुरस्कार मिळालेले आहेत.
अशा गावाला डावलून तिथं काहीच सुविधा नाही अशा गावाला यांना पारितोषिक दिलं. जे निकष शासनाने दिले होते ते निकष आपल्या हित संबंधाला जोडून बाजूला ठेवण्यात आले असा माझा आरोप आहे. का हो, त्या गावानं काय केलं नाही का? त्या निकष मध्ये तुम्ही तिला झाडे लावलीत, पुन्हा स्मशानभूमीचं काम केलं, पाणी पुरवठ्याचं काम केलं, औरंगाचं काम केलं. 2 वर्षापासून सरपंच तिथले झटत आहेत. त्याचं आपण दुर्लक्ष का केलं? ते गांभीर्य बाब आहे, त्याचा विचार आपण केला का? मी सगळे आपल्या शेवगाव तालुक्याच्या सर्व सरपंच सगळ्यांना आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित आहात. खरंच ही ताकद प्रशासनाला झाली पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे, त्या 6 महिने मिळून तिथं एका आमच्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याच्या हाताशी धरून हा सगळा खेळ केलेला आहे. तो अधिकारी त्या मॅडमच्या सांगण्यावरून काय हितसंबंध जवळ करून मोठ्या पुण्याच्या सिटीला आर्थिक व्यवहार केला असं आम्हाला माहित आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्यासाठी. नंतर 2 ग्रामसेवकीला काही कारण नसताना तिथं नांदेडला त्यांच्या जिथं राहायच्या ठिकाणी तिथं बोलविण्यात आलं. ही सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे. असे अनेक प्रकार तिथं शाह मॅडमने केलेले आहेत. मी या आपल्या माध्यमातून एवढंच सांगितो की बा जे भ्रष्टाचार जो आमच्या धर्माबाद तालुक्यात झाला याचा मी धर्माबाद तालुक्याच्या वतीनं सरपंच संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. आणि त्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की या बाबीची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबन केलं पाहिजे. कारण जोपर्यंत हे प्रशासन सुधारणार नाही सामान्य जनता काही करू शकत नाही. आता आपण बोलण्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात बरेच भ्रष्टाचार झालेला असं म्हणजे निदर्शनास आलं, बोलण्यावरून समजतं. ह्याची बी चौकशी झाली पाहिजे. त्यांचं पूर्ण तपासलं पाहिजे दप्तर. एका वर्षामध्ये त्यानं काय कामं केली, कोणत्या गावात काय काम केली, किती बिलं दिली याची खरंच चौकशी झाली पाहिजे असं मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो. आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही. आपल्या सहकार्याच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये शाह मॅडमचं निलंबन योग्य ती कारवाई नाही झाल्यास आम्ही आमचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री राजेंद्र गोरे साहेब त्यांना स्वतः भेटून त्या ज्या झालेल्या तक्रारीची आहे आम्ही त्यांना सविस्तर माहिती देणार आहोत. आणि वेळ पडल्यास तिथं ठिय्या आंदोलन सुद्धा करायला मागे पुढे धावणार नाही. कारण जोपर्यंत असे भ्रष्ट अधिकारी जाणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होणार नाही हे आपल्याला सांगायची माझी विनंती आहे. मी आपल्या शेगावच्या सर्व सरपंचांना सर्व माझ्या सहकारी मित्रांना विनंती करतो, आपण जशी ही ताकद दाखवली तशीच ताकद एकत्रित पुढे चालू ठेवावं. जेव्हा केव्हा आमची गरज पडली, जेव्हा केव्हा आपण आम्हाला बोलवलात 100% आम्ही तुमच्या पाठीशी कुठेही केव्हाही यायला होऊन आम्ही यायला तयार आहोत. मी काय जास्त बोलत नाही, पण मी जाते जाते एकच विनंती करतो की महाराष्ट्र शासनाला खरंच आपण निष्पाप मोदी सरकार फडणवीस सरकार म्हणते की बाबा स्वच्छ कारभार आहे, स्वच्छ सुंदर शहर झालं पाहिजे, स्वच्छ कारभार झाला पाहिजे. जर असं आपण खरंच जर मनातून म्हणत असाल तर अशा भ्रष्ट करायला पहिलं निलंबित करा आणि यांची चौकशी लावा. वारंवार सांगत असतो मी, जोपर्यंत भ्रष्ट अधिकारी जाणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही, ग्रामीण जनतेचा होणार नाही. हर अवस्था आहे. तर आमच्या धर्माबाद तालुक्यात पंचायतीची अवस्था आहे. ज्याचं चलते त्याचं वाचते. बाकी सामान्य जनता सामान्य गरीब येते जाते, पावलं दिसतात पण काहीच होत नाही. सरकार तर म्हणते शासन आपल्या दारी, प्रत्येकाला म्हणते शासन आपल्या दारी. शासनाचे लोक आपल्या दारी येतात म्हणतात, मला दाखवा. आपण शासनाच्या दारी जातो पण शासन आपल्या दारी येत नाही. 100 वेळेस आपण शासनाच्या दारी जाऊन काम होत नाही. हे लाजिरवाणी गोष्ट आपल्याकडे आहे. मी जास्त वेळ घेत नाही. मी जाता जाता एवढंच सांगतो आणि प्रशासनाला शाह मॅडमला सांगून जातो की आपल्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे.
आम्ही धर्माबाद तालुक्याचा जाहीर निषेध करतो. माझ्यासोबत आलेल्या सर्वांचे पण आभार मानतो. त्यावेळेस पोलीस प्रशासनाचे आम्हाला सहकार्य करण्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार करतो. व सर्व शेवगाव तालुक्यातील सरपंच, माझे सहकारी मित्र आलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. 2025-26 मध्ये होऊ घातलेल्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, जो गडबड गोंधळ केलेला आहे लोकांनी, खऱ्या अर्थाने त्याच्याचमुळे कदाचित या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद या गावातील ग्रामपंचायत सरपंच, तिथलचे पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तिथले ग्रामस्थ इतक्या तळतळीनं या ठिकाणी जागरण गोंधळ घालायचा कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने हे अभियान आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अगदी प्रामाणिकपणे कदाचित त्यांनी विश्वास व्यक्त केला असेल की या ग्रामपंचायतच्या शेवटच्या घटकापर्यंत, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातल्या शेवटच्या ग्रामपंचायत पर्यंत आपलं अभियान पोहोचावं आणि त्या अभियानाच्या निमित्तानं गावगावामध्ये सुधारणा व्हावी. गावामध्ये जे प्रमुख लोकांच्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात. गावाचं सुशोभीकरण व्हावं. गावातील ग्रामदैवत असतील, गावातली शाळा असेल, गावातले दवाखाने असतील, गावातली बाल अंगणवाडी असेल, खऱ्या अर्थाने या सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे. त्या अर्थाने कदाचित आमच्यासारख्या भोळ्या बाबड्या सरपंचाला स्पर्धा लावून दिल्या आणि आम्ही येण्यासारखे त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. खरं तर आम्हाला बऱ्यापैकी लोक सांगत होते, सरपंच तुमचा जर या क्षेत्रामध्ये राजकीय वशिला असेल, तुमच्या ग्रामपंचायतीला जर देण्यासाठी जर पैसे असतील अधिकाऱ्याला, तरच तुम्ही या अभियानामध्ये भाग घ्या. परंतु आम्ही मुख्यमंत्रीवर विश्वास ठेवला. आम्ही पोपटराव पवार सारख्या आदर्श सरपंचावर विश्वास ठेवला. आम्ही तालुक्यातील वाघोली गावच्या आदर्श सरपंच उमेश भालसिंग सारख्या सरपंचावर विश्वास ठेवला. तर तुम्ही या अभियानामध्ये भाग घ्या. सरपंच आम्ही आहोत. आम्ही देखील इथून पाठीमागे असे बक्षीस कामाच्या जीवावर आणि कष्टाच्या जीवावर मिळवलेले आहेत आणि तुम्हाला देखील या पंचायत राज मध्ये बक्षीस मिळणार आहे अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते. तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय. तुमचं मोठं गाव आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं, माझ्या 4,500 लोकसंख्येच्या गावामध्ये 7 अंगणवाड्या आहेत, 3 जिल्हा परिषद शाळा आहेत, 1 उपकेंद्र आहे आणि अगदी 20 वर्षाचा माझ्या कामाचा बॅकलॉग या ठिकाणी मला भरायचा होता. खऱ्या अर्थाने मी त्या गावात अगदी तळतळीनं काम केलं. अगदी गोरगरिबाच्या जवळ गेलो. अगदी मला या ठिकाणी विरोधकाचं या ठिकाणी कौतुक करावं वाटतंय. या अभियानाकडे बघून, या बक्षिसाकडे बघून मला विरोधकांनी देखील या ठिकाणी उमेश भाऊ सहकार्य केलं. त्यांनी देखील तुमच्याकडे खंत व्यक्त केली का आपल्या गावाचा नंबर कसा नाही आला. मी त्यांना अजूनही सांगितलं नाही आपल्या गावाचा नंबर आला नाही. मी त्यांना आजही सांगतोय आपल्या गावाचा नंबर पहिला 5 मध्ये तरी कमीत कमी येईल. वाघोली सारखं एवढं आदर्श गाव असून ते मला विचारतात प्रश्न का वाघोली सारखं एवढं आदर्श गाव, आपण वाघोलीला 3 वेळेस भेट दिली, हिवरे बाजारला भेट दिली, आपण त्या बीड जिल्ह्यातील वंदरवाडी गावाला भेट दिली आणि त्या गावासारखं आपण काम करायचा प्रयत्न केला आणि वाघोली तर म्हणते 3 नंबर मध्ये गेलंय का 4 नंबर मध्ये गेलंय, बक्षीस मध्ये नाही आलं, तर मग आपलं गाव कुठून येणार. मी त्या लोकांना आजही सांगितलं आपलं गाव आहे, स्पर्धेत राहील, आपण काम केलेलं आहे. परंतु मला 8 दिवसापूर्वी ते बीडचे काय नाग खाजे साहेब, काय विठ्ठल नागरगोचे का नाग खाजे साहेब ते आले. अशीच पंचायत समितीत त्यांची मीटिंग लागली. इथं काहीतरी चिरीमिरी झाली. तालुक्यातील बलाढ्य पुढाऱ्यांनी त्यांच्यावर प्रेशर केलं आणि 4 भिंतीच्या आत त्यांचं काय गोलमाल झालं काही कळलं नाही. त्यांनी कोणत्या हॉटेलवर जेवण केले, तिथं काय त्यांनी एकमेकाला गौडबंगाल केलं काही आम्हाला कळलं नाही. पंचायत समितीची मीटिंग अधिकारी आले आणि 20 मिनिटात आमच्या गावचं सर्वेक्षण करून गेले. आम्ही केलेले काम देखील त्यांनी पूर्ण पाहिले नाही. त्याच ठिकाणी आम्हाला थोडासा डाऊट आला. उमेश भाऊला फोन केला, म्हणलं हे तर एका गावाला 1 दिवस देणार होते, आमचे तर ग्रामपंचायत ऑफिसामध्ये 4 कामं पाहिले तर हे तर निघून गेलेत.
ते म्हणले नाही तुमचं मूल्यांक भरलेलं असन ते करतील बरोबर. तिथून आले, वाघोलीला गेले आणि आम्हाला एक विशेष वाटलं. बीड जिल्ह्यातील केजची टीम आमच्या सर्वेक्षणाला पाठवली. आमच्या तालुक्याच्या गटविकास अधिकारी तुमच्या धर्माबादला पाठवल्या आणि इकडे आमचं सर्वेक्षण चाललं तर धर्माबादवरून मॅडम विमानाने आल्या का हेलिकॉप्टरने आल्या आम्हाला माहिती नाही, परंतु त्यांनी एवढा इंटरेस्ट घेतला. त्या 2-3 गावांमध्ये त्यांनी आवर्जून भेट दिली. त्या कमिटीवर दबाव टाकला का काय अशी शंका आम्हाला या ठिकाणी यायला लागली. आणि ज्या ज्या गावाला मॅडमने भेट दिली ते गाव 1 आणि 2 नंबर मध्ये आलेत. राहिलेल्या गावात त्यांनी अजून जाहीर केलं नाही. परंतु मी या सर्व विस्तार अधिकाऱ्यांना विचारू शकतो आणि सर्व मला जे मार्गदर्शन करायला अधिकारी होते त्यांनी या ठिकाणी छत्रपती महाराजांच्या डोक्यावर हात ठेवायचा, शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची आणि सांगायचं सरपंच तुमच्या गावावर अन्याय झाला नाही, आम्ही जे मार्क दिलेत ते तुम्हाला खरे दिलेत. या ठिकाणी मी आज तुमच्या समोर पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. या लोकांनी फक्त छत्रपती महाराजांची शपथ घ्यायची, आईबापाची घ्यायची यांची लायकी नाही. आईबापाची खोटी शपथ हे घेऊ शकते, परंतु माझ्या राजाची शपथ हे खोटी घेऊ शकत नाही. मला मार्गदर्शन करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी यायचं माझ्या समोर आता आणि सांगायचं शंकरराव तुमच्या गावाचा नंबर आम्ही प्रामाणिकपणे काढलेला आहे, आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे मार्गदर्शन केलेलं आहे. यांना अजून कोणाला माहिती नाही. सरपंचाला ढोसाळ्याचे आवर्जून सांगतो, मी केजवरून माहिती काढली. 20 पैकी माझ्या गावाचा नंबर यांनी प्रामाणिकपणे 8 नंबर काढलाय. आणि हेच अधिकारी मला सांगत होते सरपंच तुमच्या गावाचा 2 किंवा 3 नंबर येईल. मी म्हणलं अरे वाघोली एवढ्या दिवसापासून काम करतोय, 20 वर्षापासून वाघोली गावाची मेहनत आहे. मला तरी वाटत नाही मी त्या 1 नंबरच्या लायक नाही. 2 नंबर गाव कोण काढत असेल ते काढलं असेल. माझ्यापेक्षा तालुक्यात खूप काम करणारे गाव आहेत. मी 4 वर्षापासून काम करतोय. मला 3 किंवा 4 नंबरची अपेक्षा आहे आणि मी जेवढे मार्क भरले तेवढेच मार्काला पडले तरी मला अडचण नाही. माझा नंबर किती येऊ पाहता. या लोकांनी ग्रामपंचायतच्या कुठल्याही कामाचा विचार न करता तालुक्यातील फक्त बड्या पुढाऱ्याच्या प्रेशर खाली आणि लालचीपोटी माझ्या गावाचा नंबर 20 पैकी 8 घातला. मी खजील झालो. ज्या ग्रामपंचायतनी या अभियानामध्ये भागच घेतला नाही, ज्या ग्रामपंचायतनी एकही फोटो आजपर्यंत आम्हाला ग्रुपला पाहायला भेटला नाही, त्या गावाचे नंबर माझ्यावरती आहेत. आणि ज्या ग्रामपंचायतनी एवढं कष्ट केलेत त्या ग्रामपंचायतने 18 नंबर घातलाय. 18वा नंबर 20 पैकी. अहो मी तर म्हणतोय ते 2 वर तरी अन्याय केला यांनी. ते 2 वर तरी माझ्यावर घातले असते आणि कदाचित जर स्पर्धेच्या बाहेर गेला असतो तर मी असं समजलं असतं आपली कॉपी पकडली काय काय आपण काही रिस्टिकेट झालो काय काय तर मला काही वाटलं नसतं. पंचायत समितीच्या तर या शेवगाव पंचायत समितीच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आखेगाव ग्रामपंचायतच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि माझ्या धर्माबादचे जे सरपंच उपसरपंच या ठिकाणी एवढ्या लांबून या घातलेल्या गोंधळ भ्रष्टाचार हा सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी जे जागरण गोंधळाचा कार्यक्रम घातलाय त्याबद्दल या अधिकाऱ्याला तर काही नाही, जनाची तरी नाही पण मनाची तरी यांना पाहिजे होते. आपण 2 तास झालो या ठिकाणी पाणी नाही घेता इथं बसलो. आपल्याकडे आतापर्यंत कोणताही अधिकारी आलेला नाही. त्याचा या ठिकाणी मी परत एकदा जाहीर निषेध करतो आणि धर्माबाद ग्रामपंचायतला ज्या भ्रष्टाचार झालाय त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याला खऱ्या अर्थाने माझा आखेगाव ग्रामपंचायतचा मी जाहीर पाठिंबा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या राजाचे नाव
भाग घेतला होता आणि ज्यांच्यावर अन्याय झाला असे आपले नांदेड जिल्ह्यातून आलेले जाफराबाद तालुक्यातील धर्माबाद येथून आलेले जे आपले सरपंच असतील, त्यांचे अध्यक्ष असतील, खरं तर पाहता उमेश भाऊची आणि त्यांची अगोदर चर्चा झाली, असं झालंय आणि ते किंवा इतर आमचे जे पदाधिकारी असतील यांच्यासोबत चर्चा झाली, असा अन्याय झालाय. पण आम्ही त्यांना पहिल्या वेळेस त्यांना कडाडून विरोध केला, कारण आमच्या तालुक्याचं नाव चांगलं म्हणून कुठंतरी झळकलं पाहिजे. असं न होता आमच्या तालुक्याचं नाव जर अशा काळ्या यादीत जात असेल तर आम्ही कदापि ते सहन करणार नाही, अशी भूमिका आम्ही त्यांच्या समोर मांडली होती. पण त्यांच्या काही बाजू आम्ही ऐकून घेतल्या आणि त्यामध्ये काहीतरी तथ्य आढळलं आणि म्हणून त्यांना सुद्धा पाठिंबा द्यायचं काम आपल्या तालुक्यातील सरपंच असतील, काही ग्रामपंचायतीने असतील, ग्रामस्थांनी असतील, त्यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला आणि त्यामुळे आज आम्ही इथे उपस्थित राहिलो. कारण असं आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकत असतो. कारण त्यांचा झाला, त्यांच्यावर आमच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसापुरता किंवा एका कामकाजापुरता अन्याय झाला, परंतु आम्हाला इथं आयुष्य काढायचंय, आम्हाला गावाचं काम करायचंय. अधिकारी काय आज येतील उद्या जातील, 3-3 वर्षाचा त्यांचा कालावधी असतो. पण ग्रामस्थ असतील, पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सदस्य असतील, यांना पूर्ण आयुष्य आम्हाला गावामध्ये काढायचं असतं आणि आमचा संबंध संपूर्ण आयुष्याचा संबंध इथं पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, सरकारी कार्यालय असतील यांच्याशी असतात. त्यामुळं आम्ही ग्रामस्थांनी एकी केली आणि आम्ही 3-3, 4-4 टर्मचे सरपंच आहोत. आम्हाला या पंचायत समिती असेल, तहसील कोणतंही प्रशासन असेल, आम्ही जर नीटनेटकं काम केलं तर आम्हाला यांची सुद्धा काही गरज नाही. आम्हाला आमच्या गावामध्ये सर्वमान्याने जर काम केलं तर आम्ही असे पुरस्कार घेऊ शकतो. आणि आज अशी इतके शंकर भाऊंनी सुद्धा त्यांची तळमळ सांगितली का ज्यांनी त्यांच्यावर कशा पद्धतीचा अन्याय झाला आणि शासनाने ह्या ज्या योजना काढलेल्या आहेत, या योजनेमध्ये भाग घ्यायचा किंवा नाही घ्यायचा याचा सुद्धा आम्हाला इतर ग्रामपंचायतींना विचार करावा लागेल. कारण इथून पुढे जर पुरस्कार घ्यायचे असतील तर पैसा लागतो आणि जर हे खोटे पुरस्कार घेऊन जर आपली जर मान उंचवायची असेल तर ते आम्हाला कदापि शक्य होणार नाही. नाही पुरस्कार भेटले तरी चालतील आणि ते पैसे त्यांना देऊपर्यंत तेवढा पैसा जर आम्ही गोरगरिबावर खर्च केला तर त्याचं सुख समाधान आम्हाला लागेल. त्यामुळं इथून पुढे सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्यांनी असं इथून समजायचं नाही का आता जनता गाफील आहे किंवा जुन्या काळात आपण राहिलेलो आहे. जनता सुद्धा सुज्ञ झालेली आहे. आज तरी फक्त जागरण गोंधळ आणून इथं ठेवून आम्ही तुम्हाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर असं जर काही घटना घडली, कोणावर सर्वसामान्यावर अन्याय झाला तर या पुढचं आंदोलन निश्चितच आम्ही तालुक्यामध्ये, जिल्ह्यामधील, राज्यामधील सगळे तृतीयपंथी आणून या पंचायत समिती असेल कोणत्या शासनाच्या कार्यालयापुढे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. यापुढचं आंदोलन जर अधिकाऱ्यांनी आमच्यावर जर अन्याय केला तर या पुढचं भविष्यातलं आंदोलन हे खूप तीव्र प्रकारचं असेल आणि कदाचित या नेपाळमध्ये जसं झालं तशी व्हायला सुद्धा इथं वेळ लागणार नाही. त्यामुळं या घटनेची किंवा आजच्या या आंदोलनाची प्रशासनाने असेल, पंचायत समिती अधिकाऱ्यांनी असेल, याची दखल घेऊन त्यांना योग्य प्रकारचा न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आणि या धर्माबाद नांदेड मधून आलेल्या तेलंगणाच्या बॉर्डरवरून 400 किलोमीटर प्रवास करून त्यांची जी खरोखर तळमळ आहे म्हणूनच ती इथपर्यंत आले आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या पाठीशी आमचा शेवगाव तालुक्यातील सर्व सरपंच संघटना असतील, ग्रामस्थ असतील, पत्रकार मंडळी असतील, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुम्हाला सहकार्य करू, तुम्हाला पाठिंबा देऊ. थांबतो. रामकृष्ण आहे. शेवगाव पंचायत समिती समोर या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात थेट 400 किलोमीटरहून या ठिकाणी आपले सहकारी धर्माबादहून या ठिकाणी आज आलेले आहेत. प्रथमतः धर्माबादहून आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय चांगला मुहूर्त आज या ठिकाणी निवडला. तुमचं काय म्हणणं होतं मग ते सांगितलं. भाषण करायचं नाही आपल्याला. आमच्या तालुक्यातली जी 9 गावं होती मॅडम, आपली समिती त्या ठिकाणी आल्यानंतर आपण जी प्रथम द्वितीय क्रमांक काढलो. आता यांचं चिंचोली असेल किंवा त्यांचा आटाळा असेल, समराळा असेल. आता आज आटाळा रिजेक्ट का झालं किंवा चिंचोली का रिजेक्ट झालं या विषयावर
थोडं आम्ही काही जास्त बोलणार नाही तुम्हाला, आमच्या भावना जे आहेत ते माननीय मंत्री महोदयांना बोलू. पण तुमच्याकडून जी गावं रिजेक्ट झालीत त्या गावापैकी आज चिंचोली हे गाव माननीय राष्ट्रपती महोदयांनी पुरस्कृत केलेलं आहे. आटाळा हे गाव दैनिक लोकमत समूहाने महाराष्ट्रातून नंबर 1 काढलं. माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाणांनी त्यांचा सन्मान केला. मग तुमची समिती येणार आहे ते आम्हाला त्या ग्रामस्थांना पूर्वकल्पना नाहीत. आज आमची अवस्था अशी होती की आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी असा उठाव केला महाराष्ट्र शासनाविरुद्ध की आम्हाला डेव्हलपमेंट होत नसेल तर आम्हाला तेलंगणा जाण्याची परवानगी द्या. त्यानंतर आदरणीय देवेंद्रजींनी आमच्या मागण्यांची दखल घेतली. पहिल्या टप्प्यात आता राज्याची आर्थिक स्थिती कमी जास्त असेल पण पहिल्या टप्प्यामध्ये मूलभूत रस्ते विकासाला त्यांनी प्राधान्य दिले. तर आमच्या मनात एक खंत आहे त्या 9 गावांमध्ये. खरं तर बाकी पंचायत समितींमध्ये 20-20 गावं आहेत तर आमच्याकडे 9च घेतलात. असो 9 का असेना पण त्या गावांना एक मिनिट आपण शासक आहात. शासक म्हणजे आमचे मायबाप. तर आमचं पूर्ण ऐकून घ्यावं त्यानंतर आपले काय असेल ते आम्ही एक्सेप्ट करू. नाही हे माईक नाही खूप माहिती टीव्हीचे. आमच्या ह्या मागण्या होते. आम्हाला त्या अनुषंगानं तिथं प्रत्येक ठिकाणी आपण चिंचोलीत ज्या ठिकाणी समिती आल्यावर किमान 10-20 मिनिटं 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तिथं असं काय दिसलंय नाही आवाज जातोय ना माझा. एक 20 मिनिटं 25 मिनिटांमध्ये असं आपणास काय दिसलंय तिथं की तुम्ही त्या गावाची त्या ह्याच्यामध्ये येऊ शकलं नाही. आज सगळ्यात मोठी गोष्ट ह्या आमच्या आंदोलनाची असो आमच्या सरपंच बांधवांनी आम्हाला केलेल्या सहकार्याची असो माननीय मंत्री महोदयांनी घेतले आणि फेरमूल्यांकन आदेश दिले. परत फेरमूल्यांकन होईल. जे पात्र आहेत त्यांना नक्कीच आम्हाला न्याय मिळेल. समराळा इथे आपण का ते यादीमध्ये असताना आपण गेलात का समराळा गेलात का गेलात. तिथल्या सरपंचाचं म्हणणं आहे आपण सरपंच राहिलो नाही कारण ते पैशाची मागणी केली. त्यांचा आरोप आहे की पैशाची मागणी केल्यामुळे स्वतः आले नाहीत. मी एक प्रतिनिधी आहे ना लोकप्रतिनिधी आहे मी. मी सरपंच संघटनेचे 15 वर्ष सचिव होतो. 10 वर्ष सरपंच होतो मी कारेगावचे मार्केट कमिटी. नाही मी त्यांना आवडलोच नाही. तालुक्याचा आहे ना मॅडम मी तालुक्याचा असतो. व्यवस्थित तुमचं सगळं व्यक्तिगत आमची तुमच्याशी काही दुश्मनी आहे का. ऐकून घेणार तुमचं सगळं ऐकून घेणार. तुम्ही एवढे लांबून आले तुम्ही जेवण वगैरे केलं का. जेवणाची आणि पाण्याची सरपंचाचा आरोप आहे की माझी एक मिनिट सरपंचाचा आरोप आहे की आम्हाला पैशाची मागणी केल्यामुळे आम्ही भाग घेतलो नाही. हे तुम्हाला तुमच्या पुढे मी सांगतो. मी कुठे चालले. मी इथंच आहे ना. चालले का तुम्हाला तुमच्या सगळं पाणी आणि जेवणाचे वगैरे आम्ही उपाशी आहोत. ठीक आहे चालेल. तुमच्या इकडे आले तुम्ही आमचं मानपान केलं. तुम्ही आमच्या इकडे आल्यानंतर आम्हाला विचारण्याचं कर्तव्य आहे. परत म्हणतात मॅडमने विचारलं नाही तसं काही. बरं आता राहिला प्रश्न मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानबद्दल. तर 9 गावं जे तुम्ही म्हणाला की बाकी ठिकाणी 20 निवडली आणि 9 तर ते शासन निर्णयाप्रमाणे 20% होतं. म्हणजे 20% तुमचे टोटल जे ग्रामपंचायती आहेत त्याच्या 20% घ्यायचं होतं. तो माझा डिसिजन नाही तो तुमच्या बीडीओचा डिसिजन आहे की त्यांनी 9 गावं निवडली त्यासाठी. ठीक आहे. हा आता त्यानंतर आपली किती मार्कांची प्रश्नावली होती तुम्हाला माहिती आहे का. किती मार्क 100 मार्कांची प्रश्नावली होती. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक होते बरोबर. तर त्या पद्धतीने आम्हाला जे काही शासन निर्णयामध्ये सांगितलेलं की ह्या गोष्टी पहा. त्याचं समजा तुमच्या ग्रामपंचायतीने जे काही स्वतः इव्हॅल्युएशन केलंय ते त्यांनी पोर्टलवर टाकलेलं त्याचे प्रूफ टाकलेले. आम्ही ते क्रॉस व्हेरीफाय केले. आम्हाला जिथे बरोबर वाटलं तिथे आम्ही त्याचे मार्क दिले. जिथे नाही वाटलं तर तिथे आम्ही ते मार्क कमी केले आणि ह्या पद्धतीने आम्ही पहिली 5 गावं निवडली. आता सध्या आपण 2च डिक्लेअर केलेले. बाकीचे 3 किंवा त्याचं जे काही मूल्यांकन आहे कुठल्या आधारे केले तर ते अजून आपण शासनाने आम्हाला काही ते डिस्क्लोज करायला सांगितलं नाहीये. ते शासनाच्या लेवलला जेव्हा पूर्ण मूल्यमापन होईल तेव्हा सगळे 5 गावांचे आणि 9 गावांचे स्कोर डिक्लेअर होतील. ठीक आहे. मग आता तुमचं जे काही म्हणणं असेल ना तर ते तुमचं निवेदन मला द्या. मी ते माझ्या वरिष्ठांना तुमच्या इथे पण कळवते आणि फेरमूल्यांकन होणारच आहे बरोबर आहे. तर त्यावेळेस तुम्ही तुमचं कमिटीकडे पण म्हणणं मांडा की आम्हाला असं वाटतं आणि त्यानंतर कमिटीचे डिसिजन घेईल त्याप्रमाणे आपण बोलू. मॅडम मंत्री महोदयांशी का लावण्यात आलं कारण प्रशासनालाही अशी म्हणजे झाले की बाबा इथं काहीतरी भ्रष्टाचार म्हणजे का तुम्ही केलात ना मुलं एवढा खर्च कोण करणार आता. शासनाचा खर्च तर वेस्ट. मॅडम एक मिनिट पैसे शासनाचे जरी असतील तर इनडायरेक्टली येथल्या प्रत्येक नागरिकांचेच आहे. माझ्याकडे प्रूफ आहेत की मी कशा प्रकारे मूल्यांकन दिलेलं आहे. जेव्हा मला शासनाची गाईडलाईन्स येतील की सगळं रिव्हील म्हणजे 9 ग्रामपंचायतींचे मार्क रिव्हील करा पहिल्या 5चे रिव्हील करा तेव्हा ते प्रूफ आपण देणार आहे. माझ्याकडे प्रूफ आहेत. माझं म्हणणं आहे
शासन जो आता जे पंचायत आता नवीन मूल्यांकन करणार महागडलं का रद्द केलं रद्द नाही हा केलं. प्रश्न आहे माझा. रद्द रद्द नाही का मग रद्द नाही केलं. पुनर्मूल्यांकन मध्ये रद्द रद्द केलं. नाही. आता तुम्ही केलेलं ते धरणार का? ते अजून त्याच्या काही गाईडलाईन्स नाही सरळ मॅडम, मंत्री महोदयांशी बोललोय आम्ही. आदेश आहेत ना पुनर्मूल्यांकन. मंत्री महोदयांशी बोललोय आम्ही. म्हणजे त्यांना काहीतरी म्हणजे भ्रष्टाचार झाला असं शासनाच्या निर्देशनात झालं म्हणून हे पुनर्मूल्यांकन केलं. तुमचं जे काही निवेदन आता आहे, त्यांचं ते तुम्ही नुकसान द्या. झालं. आणि आम्ही त्याच्यानंतर मॅडम मंत्री महोदयांशी तुम्ही- बोललो. तुम्ही- मंत्री महोदयांनी सांगितले फेरमूल्यांकनाचे आदेश दिलेले आहेत. तुमचं काम चांगलं असेल तर शासन सन्मान करेलच. बरोबर. फक्त आमची एक मागणी अशी होती की पहिल्यांदा जे आम्ही शासन तुमच्यावर खर्च करायला समिती तिथे जावं, काम बघावं, तर किमान ज्या गावात समिती चालली तिथं 2 तास 3 तास वेळ द्या ना. आम्ही ऑलरेडी अप्रगत भागातले आहोत. आम्ही प्रगत नाही तेवढे जेवढी तुमच्या इकडल्या भागाच्या तुलनेत. एक मिनिट तर किमान त्या लोकांना कळलं पाहिजे. गावात 5-25 नाही 50 लोकांना ठीक आहे यावर्षी मूल्यांकनात नाही आलं चालेल, पण त्यांना तरी कळलं पाहिजे की मूल्यांकनात येण्यासाठी काय काय गोष्टीचे निकष असतात. आता एक छोटंसं उदाहरण, जर देशभराचा पूर्ण कारभार राष्ट्रपती कार्यालयाकडून ज्यांचा सन्मान होतो, त्या चिंचोली गावाला एक छोटंसं गाव आहे, राष्ट्रपती कार्यालयाची दखल होते, मग पंचायत राज अभियानामध्ये काय कमी पडले त्यांनाही कळलं पाहिजे. तुम्ही तिथे फक्त 1 मिनिटाचा वेळ दिला. प्रतिभा पाटील राष्ट्रपती आहे. मला महिला- सगळं लक्षात आलं. महिला- तुमचा सरपंच नाव- सरपंच नाव. मी काय म्हणते? राष्ट्रपती महिला पुरस्कार बरोबर आहे ना. आम्हाला चिंचोलीसाठी हो, राष्ट्रपती नाही, पुरस्कार ते भेटलेले आहे. तुमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. नक्कीच आहे. त्याच्याबद्दल अभिमानासाठी कौतुकच आहे मग तुमचं. तुम्ही चिंचोली गावामध्ये आलात, आल्याच्या नंतर मग गावाला दावंडी वगैरे देऊन सूचना दिलं पाहिजे ना. मॅडम, आम्हाला सूचना तेच दिलं भांडणं पाहिजे. आहे. आमचा व्हिडिओ म्हणजे माझं नाही समितीचं काम आहे. ऐका ना, एक मला तुम्ही सांगा, जेव्हा समिती- राग येऊ नये नका. राष्ट्रपती पुरस्कार मला आम्हाला बरोबर आहे ना, मला कळलं राष्ट्रपती पुरस्कार बोर्ड लावला गेलंय आणि तुम्ही ते काळ्या शाईनं पुसल्या गेल्या. सरपंच नाही, हो सरपंच ऐका ना. पण तेच पद्धती आलाय का? विषय मी सांगते. सरपंच तुम्हाला माहिती होतं का? हा? तुम्हाला माहिती नाही होतं ना. का? माहित नाही, माहित नाही, याच माहित नाही. प्रत्येक गावात अभियानाचे मुख्यमंत्री समृद्ध माहिती अभियानासाठी होतं कमिटी का गेली. सरपंच? कमिटी नाही, गेली माहित होती. नव्हतं. तसं सांगा ना. तेच की मग माहित नाही ना. कमिटीची नियोजन तिथला व्हिडिओ ते व्हिडिओ म्हणतात मॅडम की समिती व्हिडिओ कळवायला पाहिजे. ऐका बरं, व्यक्तिगत तुमचे आमचे काही शत्रुत्व नाही ना. एक सेकंद. हं. तुम्ही सरपंच बरोबर, मला माहिती का तुम्ही सरपंच आहे. तुमचा नंबर आहे माझ्याकडे नाही ना, किंवा हे कोण आहेत, म्हणजे आता मी तर पहिल्यांदाच भेटले बरोबर. मी जर तिसऱ्या गावामध्ये जात असेल, वेगळ्या तालुक्यात जात असेल, तर मी कसं काय तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार ना. हे तुमच्या लेवल पंचायत समितीचं काम आहे. आणि आमचं- तुम्ही थोडं तरी लॉजिकली विचार करून बघा ना, की मी कसं काय तुम्हाला सांगणार ना. आणि त्यानंतर हे नाही ह्या व्हिडिओच आहे. हे हा मग तिकडच्या व्हिडिओची ती जबाबदारी होती. मी एवढं- तुम्हाला मॅडम- सांगेन. मॅडम, एवढं ठीक आहे, कळकळ तुमचं वाटलं. निवेदन आहे ना, मॅडम- मी घेते आणि मी तुमचं निवेदन वर पोहोचवते. मॅडम एक मिनिट, आमची एक शंका आणखी दूर करा मॅडम. एक मिनिट, मॅडम एक शंका आमची दूर एक मिनिट, फक्त. शंका. एकच मिनिट. हा. आमची एक शंका दूर करा. आमच्या पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यानं खासगीमध्ये बोलताना सांगितलंय हा. मला पुणे कात्रजला बोलून बरं. असं असं झालेलं आहे, बरं. त्यामुळे ते पहिल्या दुसऱ्या क्रमांकात काय घोळ झालाय की बरं. हे त्यानं बोललेलं बोलून आहे. काय तिथून झालं सांगा तिथून ना. परत सरपंचामध्ये असंतोष उफाळलेला आहे. बरं. आज जरी ही पहिली सुरुवात असेल ठीक आहे. तर ह्यापुढे फेरमूल्यांकनामध्ये न्याय मिळाला तर ठीक, नसेल तर मग सरकारकडे तर दाद मागावीच लागेल. चालेल, चालेल. तुमचं निवेदन देईल ते बरं कळवा. सरपंच या समोर या. या. मॅडम एक प्रश्न आहे मॅडम ऐका की मॅडम आता धर्माबाद तालुका हे चांगला आहे, तिथं महिला सुद्धा राहतात, तहसीलदार महिला आहेत, एसडीएम आहे. आपण धर्माबादला न राहता नांदेडला का राहिला? मी नांदेडला नाही राहिले. हं. धर्माबादमध्ये राहिले ना ते हॉटेल कोण नाही कोणतं का? हॉटेल? तिथे राहिले. कोणतं हॉटेल? हॉटेलला नाव राहिले ना. नाही. साई पॅलेस काहीतरी ना. हा, तिथे राहिले. चला. ठीक आहे, आमची व्हिडिओज आम्ही शासनाला देऊ, तुमचे व्हिडिओज तुम्ही करा. शेवटी खरं खोटं शासन ठरवेल. मॅडम आम्हाला एवढंच कळतं तुम्ही विचार वाटतं सरपंच. की पूर्ण नाल्या वगैरे हा, बोला त्यांना. हा, बोला हे व्हिडिओ घ्या ना त्यांना. ते माईक देऊ का नका? आम्हाला एवढंच कळकळ वाटायला की नाल्या रोडा पूर्ण आमचे व्यवस्थित झाले ते आहे. दवाखाना झाले ते आहे. सरकारी दवाखाना झाला ढोरायचा. तुम्ही मुलांना हा. सांगा. हा. तर त्या संदर्भात आम्हाला एक तुमचं नाराजी व्यक्त असं बोललं की तुम्ही येऊन आम्हाला टाइम दिला नाही, आम्हाला सूचना दिल्या हे सर्व समोर आहे. हा? त्याबद्दल धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मॅडम आम्हाला एक रिपोर्ट पाहिजे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? या लाचखोर बिडव्यांचं निलंबन. सोनल शाह
तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.